कोकणात 2 दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे। या अवकाळी पावसामुळे कोकणातला आंबा, काजू, केळी बागायतदार शेतकरी चिंतेत आहे। ऐन मोसमात अवकाळी पावसामुळे आंबा, काजू धोक्यात आलाय, तर उर्वरित राज्यात पुढील 4 दिवस उन्हाचा चटका कायम राहणार आहे। सातारा जिल्ह्यातल्या दहिवडीमध्ये अवकाळी पाऊस झालाय। मुसळधार पावसाने रस्ते जलमय झाले होते। पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली। उघड्यावर असलेला शेतमाल भिजला आहे। गेल्या वर्षी राज्यात प्रायोगिक तत्वावर केलेली उन्हाळ सोयाबीनची पेरणी यशस्वी झाली आहे। त्यामुळे यंदाच्या उन्हाळी हंगामात 48,000 हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे। उत्पादित होणाऱ्या सोयाबीनमुळे आगामी खरीपातल्या सोयाबीन बियाण्याचा प्रश्न मिटेल, तसंच शेतकऱ्यांना आर्थिक दिलासाही मिळणार आहे। गेल्या 4 दिवसात पेट्रोल डिझेलच्या दरात 2 रुपये 40 पैशांची वाढ झाली आहे। मुंबईत पेट्रोल 84 पैशांनी तर डिझेल 85 पैशांनी महागले। यामुळे मुंबईत पेट्रोल 112 रुपये 51 पैसे तर डिझेल 96 रुपये 70 पैसे इतकं झाले। या इंधन दरवाढीमुळे सामान्यांना मोठा फटका बसणार आहे। गेल्या काही दिवसांपासून बेस्टच्या प्रवासी संख्या 29 लाखांवर पोहोचली आहे। मुंबईत उकाडा वाढल्यामुळे मुंबईकर एसी बेस्ट बसला पसंती देत आहेत। त्यात बेस्टच्या मिनी बसलाही प्रवासी पसंती देत आहेत। मुंबईतील सफर बस सेवा पर्यटकांच्या पसंतीला आली आहे। गेल्या 8 दिवसात 345 पर्यटकांनी सफारीचा आनंद लुटलाय। सफर बस सेवा 17 मार्चपासून मध्यरात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय बेस्टनं घेतलाय। कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाढलेली गर्दी नियंत्रणासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडीपर्यंत 18 अतिरिक्त विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतलाय। आजपासून या विशेष गाड्या धावणार आहेत। 25 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान या रेल्वे गाड्या धावतील। सीएसएमटी स्टेशनवर पहिल्यांदाच चालवून सुरू झालं। या अंतर्गत परवानाधारकांना आपत्कालीन जेनेरिक आणि आयुर्वेदिक औषधं, वैयक्तिक सौंदर्य प्रसाधनं विकण्याची परवानगी दिली। बॉडी मसाज चेअरद्वारे मसाज, फिजिओथेरपी, शेविंग, फेशियल अशा सेवा मिळतील। नॉन फेअर महसूल उपक्रमामुळे प्रवाशांना फायदा होईल आणि रेल्वेला मोठा महसूल मिळेल। मुंबईच्या समुद्रात उतरलेली देशातली पहिली वॉटर टॅक्सी सध्या गटांगळ्या खातीये। प्रवाशांनी पाठ फिरवल्यामुळे जलवाहतूकदारांना खिशातले पैसे खर्च करून बेलापूर ते मुंबई मार्गावर सेवा सुरू ठेवावी लागते। त्यामुळे ती बंद तरी करा, नाहीतर सरकारी अनुदान द्या, अशी मागणी कंपन्यांकडून केली जाते। दरवर्षी पावसाळ्यात तुंबणाऱ्या माटुंगा आणि दादर टीटी परिसराला पूरमुक्त करण्यासाठी धारावीमध्ये पंपिंग स्टेशन बांधण्यात येणार आहे। यापुढे पावसाळ्यात माटुंगा पश्चिम आणि दादर पूर्व भागातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे। भीम यूपीआय ॲप भारतीय ग्राहकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरलं। भीम यूपीआयनं 452 कोटी डिजिटल पेमेंट केल्याचा विक्रम नोंदवला। इलेक्ट्रॉनिक्ससह आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ही माहिती दिली आहे। शिवाजी पार्क मैदानाच्या देखभालीसाठी पालिकेनं पहिल्यांदाच कंत्राटदार नेमण्याचा निर्णय घेतला। यापुढे शिवाजी पार्कच्या देखभालीची कामं स्थानिक रहिवासी समितीच्या देखरेखीखालीच होतील। मैदानाच्या देखभालीसाठी 3 वर्षांसाठी कंत्राटदार नेमण्यात येणार आहे। त्यासाठी जवळपास 3 कोटी खर्च अपेक्षित आहे। थर्ड पार्टी वाहन विम्याच्या प्रीमियममध्ये होणारी दरवाढ लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। 1 एप्रिलपासून ही दरवाढ प्रस्तावित होती। अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसांनी नव्या दरांचा विचार केला जातोय। मात्र तारीख उलटून गेल्यामुळे ही दरवाढ लांबणीवर पडणार आहे। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मिळणार की तुरुंगातला मुक्काम वाढणार याचा फैसला आज होईल, कारण जामिनासाठी केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी होते। मुंबई सत्र न्यायालयानं देशमुखांचा जामीन फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतलेली। मजूर फसवणूक प्रकरणी प्रवीण दरेकर यांच्या अटकपूर्व जामिनावर आज कोर्ट निकाल देणार आहे। 23 तारखेला कोर्टानं निकाल राखून ठेवला होता। 25 मार्चपर्यंत दरेकरांना अटकेपासून संरक्षण कायम ठेवण्यात आलं होतं। त्यामुळे आज मुंबई सेशन कोर्ट काय निकाल देते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवसही महत्त्वाचा असेल। फडणवीसांनी मुंबई मनपा गृहमंत्रालयावर केलेल्या गंभीर आरोपाला आज मुख्यमंत्री उत्तर देण्याची शक्यता आहे। तसंच मुंबईसह एमएमआरडीए क्षेत्रात भ्रष्टाचार, कोरोना काळात भ्रष्टाचार यावर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेही उत्तर देणार आहेत। ज्या आमदारांचं मुंबईत घर नाही त्यांना घर देण्याचा निर्णय म्हाडानं घेतलाय। विधानसभेत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ही घोषणा केली। या घरांसाठी प्लॉट बघितल्याचंही त्यांनी सांगितलंय। या योजनेतून 300 आमदारांना मुंबईत घरं मिळणार आहेत। मुख्यमंत्र्यांनी या निर्णयाचं समर्थन केलंय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार यांची पक्षानं हकालपट्टी केली आहे। ते वरुड मोर्शीचे आमदार आहेत। 2.5 वर्षांपासून भुयार संघटनेत सक्रिय नसल्यानं कारवाई केली आहे। अमरावती जिल्ह्यातल्या हिवरखेडमध्ये शेतकरी मेळाव्यात राजू शेट्टींनी ही घोषणा केली आहे। गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यात बिबट सफारीवरून वातावरण चांगलंच तापलंय। शिवसेनेचे माजी आमदार शरद सोनवणे यांचं बिबट सफारीसाठी बेमुदत उपोषण सुरू आहे। तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी ही बिबट सफारी ही जुन्नरमध्येच होणार असल्याचं सांगितलं। बिबट सफारीसाठी आदिवासी समाज आपली जागा देणार नाहीये।
सांगलीत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचं अनावरण करण्यावरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये झुंपली। शरद पवार यांच्या हस्ते शासकीय पद्धतीने 2 एप्रिलला स्मारकाचं अनावरण होणार आहे। मात्र आमदार पडळकरांनी 27 मार्चला स्मारकाच्या लोकार्पणाचा इशारा दिलाय। या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदीचे आदेश लागू केले। काही वर्षांपूर्वी जन आंदोलनामुळे वगळण्यात आलेल्या 14 गावांचा पुन्हा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्यात येणार आहे, अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी दिली। विधानसभेत त्यांनी ही माहिती दिली। तसेच 14 गावांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी 6 कोटी रुपयांची आवश्यकता आहे। गावठाणातील नागरिकांना मूलभूत सुविधा देण्याचाही प्रयत्न केला जाईल। जावेद अख्तर मानहानी खटल्यात कंगनाचा कायमस्वरूपी अनुपस्थित राहण्याच्या परवानगीसाठी केलेला अर्ज अंधेरी दंडाधिकारी न्यायालयानं फेटाळलाय। कंगना रनौत सेलिब्रिटी असली तरी आणि तिच्या हातात कामं असली तरी ती या प्रकरणात आरोपी आहे, हे विसरून चालणार नाही असं कोर्टानं म्हटलंय। डीएसके प्रकरणाची सुनावणी आता मुंबईत ईडी समोर होणार आहे। ईडी न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे। डीएसके प्रकरणात जवळपास 35,000 गुंतवणूकदारांची 1100 कोटींहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याचा आरोप डीएसकेंवर आहे। डीएसके, त्यांची पत्नी, मुलगा शिरीष, भाऊ मकरंद, पुतणी, जावई यांच्यासह अनेकांना या प्रकरणात अटक झाली आहे। राज्यातील शाळा एप्रिल अखेरपर्यंत पूर्णवेळ आणि 100% उपस्थितीनं सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले। त्यात विशेष म्हणजे शनिवारी पूर्णवेळ तर रविवारी ऐच्छिक स्वरूपात शाळा सुरू ठेवता येईल। मात्र शिक्षण विभागाने हे पत्रक उशिरा काढल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मार्च-एप्रिल सत्राच्या परीक्षा जूनमध्ये लेखी पद्धतीनं होणार आहे, तसा निर्णय विद्यापीठाच्या अधिकार मंडळानं घेतलाय। परीक्षेचं वेळापत्रक माहिती विद्यापीठाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल। पाणी घेऊन रस्ता ओलांडत असताना एका ट्रकनं एका इसमाला जबर धडक दिली। धडकेत हा इसम उपचारापूर्वीच मृत्यू पावल्याची घटना घडली। भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूरमधल्या पंचायत समितीसमोर ही दुर्घटना घडली। अपघातानंतर अज्ञात ट्रक घटनास्थळावरून पसार झाला। सांगली जिल्ह्यातल्या वायफळीत हजरत गैबीसाब उरूस सुरू झालाय। या उरसात पहिल्यांदाच अपघात झालाय। या 2 बैल जखमी झालेत। नवसाचा गाडा गावातून मुख्य बाजारपेठेतून पळवण्याची प्रथा आहे। या मार्गावर झालेलं अतिक्रमण, त्यातच पावसामुळे रस्ता ओला झालेला, त्यामुळे गाडा होळीच्या टेकाजवळ विजेच्या खांबाला धडकला। त्यात गाड्याचा झूम मोडला आणि बैल पडले। राजगड, तोरणा किल्ल्यांच्या आसपासच्या डोंगरावर अनेकदा वणवा लागतो। यात वणव्यात करवंद, बोरं, आंबा या रानमेव्याबरोबरच इतर जंगली वनस्पतीही नष्ट होतात। शिवाय सरपटणारे प्राणी, पक्षी या वन्य प्राण्यांच्याही जीवाला धोका निर्माण होतो। त्यामुळे हे वणवे टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे। नवी मुंबईतील डी वाय पाटील आंतरराष्ट्रीय मैदानावर तब्बल 10 वर्षांनंतर आयपीएलचे सामने रंगणार आहेत। 27 मार्चला पहिला सामना होईल। आयपीएल सामन्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नवी मुंबई पोलीस सज्ज झालेत। सध्या नवी मुंबईत कडक पोलीस बंदोबस्त तैनात केलाय। डी वाय पाटील मैदानात एकूण 20 सामने खेळवले जाणार आहेत। नाशिकच्या इंदिरानगर परिसरात बिबट्याची कातडी आढळली आहे। घंटागाडी कर्मचारी काम करत असताना त्यांना या ठिकाणी बिबट्याची कातडी एका गोणीत सापडली। या प्रकरणी वनविभागाचे कर्मचारी अधिक तपास करतात। धुळे जिल्ह्यातील शिरपूर पोलिसांनी उर्दू शाळेत चोरीला गेलेले कम्प्युटर जप्त केले। शाळेच्या कम्प्युटर लॅबमधून 3 कम्प्युटर चोरीला गेले। या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं। शिरपूर शहरातल्या नगर परिषदेच्या उर्दू मुलांची शाळा क्रमांक 4 मधून ही चोरी झाली आहे। जळगाव जिल्ह्यातल्या चोरीला गेलेल्या 44 मोबाईल पोलिसांनी शोध घेत गुन्ह्याची उकल केली। पोलिसांनी 44 मोबाईल मूळ फिर्यादींना दिलेत। विविध पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत मोबाईल चोरीचे विविध गुन्हे दाखल झाले होते। त्यातल्या 44 गुन्ह्यांची उकल करून मोबाईल हस्तगत करण्यात जिल्हा पोलीस दलाला यश आलंय। उल्हासनगरमध्ये स्टेशन रोड परिसरातल्या रॉयल कारभार दुकानाचा मालक कुणाल सोनावणेवर हल्ला करण्यात आलाय। 4 ते 5 अज्ञातांनी लोखंडी रॉडनं त्याला मारहाण केली, ज्यात त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली। सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। हल्लेखोरांपैकी एकाला स्थानिक व्यापाऱ्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले। पुणे सायबर पोलिसांनी एका आरोपीकडून 6 कोटींची क्रिप्टोकरन्सी जप्त केली। आरोपी माजी आयपीएस अधिकारी असून रवींद्र पाटील असं त्याचं नाव। रवींद्र पाटील यांनी त्याच्या कुटुंबियांच्या नावानं करन्सीचं वॉलेट काढून त्यात बिटकॉइन ट्रान्सफर केले होते। नांदूर पद्मेश्वर पक्षी अभयारण्यात जानेवारीमध्ये बीएनएचएसच्या मदतीनं बर्ड रिंगिंगचं नियोजन करण्यात आलं होतं। मात्र कोरोनामुळे दुसऱ्या वर्षी बर्ड रिंगिंगचा मुहूर्त हुकला। आता बर्ड रिंगिंगसाठी पुढील पक्षी हंगामाची प्रतीक्षा करावी लागणार आहे। खानदेशातल्या भाविकांचं श्रद्धास्थान मुंजोबाची यात्रा यंदाही रद्द केली आहे। दर्शनासाठी आणि नैवेद्य चढवण्यासाठी मोठी गर्दी झालेली। मुंजोबाला लोणी, नारळ, पुष्पगुच्छ, हार अर्पण केलेलं साहित्य मुंजोबाच्या मूळ स्थानी कायम साचलेल्या स्थितीत असतं। हे सर्व साहित्य अचानक पेट घेतं, यालाच मुंजोबानं अग्निडाग घेतला असं भाविक मानतात। चैत्र पौर्णिमा यात्रेत तुळजाभवानी मंदिर पहाटे 1 वाजता उघडण्यात येणार आहे। भाविकांना 22 तास तुळजाभवानी मातेचं दर्शन घेता येईल। 2 वर्षांनंतर पहिल्यांदा चैत्र पौर्णिमा यात्रा भाविकांसह साजरी करण्यात येते। भाविकांना सुलभ दर्शनासाठी मंदिर संस्थांच्या वतीनं उपाययोजना करण्यात येत आहेत।
नंदुरबार जिल्ह्यात गेर दिंड्यांचा उत्सव साजरा होतोय। तळोदा तालुक्यातल्या मोदलपाडा इथे मोठ्या उत्साहात होळीनंतर हा उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे। यात मोठ्या संख्येने आदिवासी समाज सहभागी होतो। होळीगोत्सवात गेर दिंड नृत्य लोकप्रिय आहे। अहमदनगरच्या वडगाव गुप्ता इथे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या पंचपीर बाबा दर्गा यात्रेला सुरुवात झाली। 2 वर्षांपासून कोरोनामुळे यात्रा होऊ शकली नाही। यंदा मात्र भाविकांनी यात्रेला गर्दी केली। यात्रेत भाविक सवारी काढून दर्ग्यावर चादर चढवतात, आतषबाजी करत गावातून छबिना मिरवणूकही काढतात। वेल्हे तालुक्यातल्या किल्ले राजगडाच्या पायथ्याला शिवकालीन बांधकामाचे अवशेष सापडलेत। पालखुर्द इथल्या शिवरायांच्या शिवापट्टण वाडा स्थळाच्या उत्खननात हे अवशेष सापडलेत। यात बहामणी काळातील एक नाणं, मोठ्या दगडांचा पाया, मातीच्या विटांचं बांधकाम, उखळ, जुन्या मातीच्या भांड्यांचे अवशेष आढळलेत।